आम्ही कुठं चाललो ना ते नक्की सांगा. आम्ही चाललो होतो भर उन्हामध्ये त्या मंदिरामध्ये. खूप छान आहे तिथं आणि एवढे ऊन असलं तरी लोकांची गर्दी काही कमी नव्हती. तिथं भरपूर लोक होतं. आणि हे व्हिडिओ कुठेपर्यंत पोचले ते पण नक्की सांगा. आणि हे व्हिडिओ बघा नक्की आणि लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि हे व्हिडिओ कुठेपर्यंत पोचला आणि हे कुठलं गाव आहे ते नक्की सांगा. मी तुम्हाला काहीतरी सांगते कारण की हे व्हिडिओ ना पेढ्यासाठी प्रसिद्ध आहे. मगच हे पेढ्यासाठी कुठल्या पण दुधाचे पदार्थासाठी ओळखले जातात. आणि भरपूर असं इथं मंदिराचे स्टॉल वगैरे. मग आम्ही पण आतमध्ये एंट्री मारला कारण की मला पण किती दिवसापासून ह्यांना म्हणत होते मला इथलं काहीतरी घ्यायचं होतं. म्हणून मी सारखं ह्यांच्या पाठीमागे लागले, चला जाऊया चला जाऊया असं म्हणत होते मी. मग आतमध्ये एंट्री मारलो. किती गर्दी होती बघा. मी अजून तुम्हाला एवढी गर्दी दाखवलेली नाही. भरपूर गर्दी होती कारण की आता तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर समजणार की किती गर्दी होती. चला इथं पण बघू शकता सगळं फोटो पुस्तके सगळी माळ सगळं भेटतं इथं. त्यासाठी तर आम्ही इथं आलो. सगळं आतमधनं व्हिडिओ घेतच आले होते. मी जाताना काही जास्त काही घेतले नाही. तर इथं आतमध्ये आलो. इथं हार वगैरे मस्त असं हे करून ठेवले होते. मग नंतर खाली एवढं पायऱ्या उतरून जायचं होतं. पाण्याची सोयीसुद्धा करून ठेवली होती. लोकांनी एवढ्या उन्हामध्ये पाण्याचा त्रास होऊ नये म्हणून पाण्याचं सुद्धा सोय करून ठेवली होती. तर बायका पाणी पित असतात बघा इथं मस्त असं. मग आम्ही पहिल्यांदा काय केलो हातपाय वगैरे धुवायला नदीमध्ये गेले. हे नदी आहे कृष्णा नदी. आता थोडंसं पाणी सोडलेलं आहे नाहीतर मध्ये ना पाणी पूर्ण खाली गेलेलं. हे मंदिर पूर्ण पावसाळ्यामध्ये पाण्यात असतोय कारण की जास्त पाऊस वगैरे आला की पूर्ण पाणी मंदिरात असते. त्यासाठी मंदिर वरती घेतात किंवा हे घेऊन असं लोकांनी दर्शन देतात कारण की दर्शन मात्र थांबत नाही इथलं. किती लांब लांबची लोक येतात पावसाळ्यात वगैरे. खूप छान वाटतं. मी पण हातपाय वगैरे धुतला. आमचे कॅमेरामॅन थोडं कच्चा आहे, व्यवस्थित शूट काही घेता येत नाही आमच्या कॅमेरामॅनला. तर हातपाय इथं मी पण धुतला. मस्त असं नाव वगैरे होते. लोक नावमध्ये बसून पण सगळीकडे फिरून येतात. भारी. मला पण बसायचं पण मी भिवून बसत नाही आहे. मला लय भीती वाटतो. इथं 3-4 लाईनी लागल्या होत्या. वरती 2 लागल्या होत्या, खालती 3 लागल्या होत्या. तरी पण काय दर्शन भेटत नाही. पाठीमागची लोक पुढं चालले होते. हे दाबादाबी मुलांची मात्र हे होतं. दर्शन काय व्यवस्थित भेटलं नाही. इथं टी व्हीमध्ये दर्शन घेतलं. हे फोटो बघू शकता. इथं बघून तर तुम्ही ओळखू शकता ना कुठल्या मंदिरमध्ये आलो आहे आम्ही. मग इथं पण बघू शकता तुमच्यासाठी दर्शन घेतलेलं आहे. येता येता पेढा प्रसाद दिला. पेढा खाल्लो परत आणि एवढ्या पायऱ्या चढून वरती जायचं होतं. श्रद्धाबाईचं रांगणं बघा कसं चालू आहे. तर इथं आम्ही सगळं दर्शन वगैरे घेऊन वरती आलो. इथं आम्ही काय घेतलं ते नक्की तुम्ही कमेंटद्वारे सांगा. भूक तर लई लागली होती म्हणताना कुर्मापुरी घेतला आणि खाल्ला. मग अहोनी चिप्स आणि ताक पिले. मग नंतर घरी आलो. एवढं थकले होते ना कंटाळा आला. तर आजचा व्हिडिओ एवढंच. चला बाय.